नमस्कार भावा बहिणीनो, तर चला आज आपण दह्याची कढी बनवू. साधी सोपी पद्धत आहे, एकच नंबर भन्नाट लागते खायला बरं का. त्याच्यासाठी मी इथं घेतले पाव किलो दही, त्याच्यात 2 चमचे घातले बेसन. पोहे खायच्या चमच्यानं 2 चमचे बेसन टाकून मिक्सरनं चांगल्या ह्याच्या गाटा गुटळ्या फोडून घ्यायच्या. मिक्सर नसलं की हातानं फेटा. तर बघा इथं मी चांगलं असं फेटलंय. ह्याच्यात पाणी घालते 1 गिलास. चांगलं ह्याला बी असं ढवळून घेते. सगळ्या गाट्या गुटळ्या आपल्या फुटल्यात. जर बारीक असली गाठ एखादी तर फोडून घ्या. आता बघा ह्याच्यात मी काय काय टाकणार दाखवते. इथं कोथिंबीर घेतली बघा, जरा जास्त स्वस्त आहे तर थोडी जास्तच घेतली, महाग असली तर थोडी कमी टाका, पण टाका. इथं मी 10-15 लसणाच्या पाकळ्या 8-10 घेतल्यात. इथं मी हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता. हिरवी मिरची लसूण चांगला घातला मी जारमध्ये मिक्सरच्या भांड्यात घालून चांगलं ह्याला मोठं मोठं थोडंसं वाटून घेतलंय. आता बघा पळीनं अर्धी पळी मी तेल टाकले टोपमध्ये. भगुन्यात मी तेल टाकले अर्धी पळी. त्याच्यात मी मोहरी जिरं घालून घेतलं अर्धा चमचा, छोट्या अर्धा चमच्यानं मोहरी अर्धा चमचा टाकली आणि जिरं अर्धा चमचा टाकले. चांगली जिरं मोहरी तळली की त्याच्यात आपण ही वाटलेली मिरची घालून घेऊ. मिरचीला चांगलं थोडंसं तळून घेऊ. आता ह्याच्यात कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीर त्याला थोडीशी तळली की लई चांगला टेस्ट येते. तर बघा असं आपण ह्याच्यात कोथिंबीर कढीपत्ता चांगला मिक्स करून घेतलाय. आता ह्याच्यात हळद पावडर टाकू छोटा अर्धा चमचा. हिंग टाकणार आहे छोटा पाव चमचा. आधी हळद मिक्स करते. असं हळद तेलात तळली की लई चांगलं टेस्ट येते, वास बी खूप मस्त येते. आता झाले बघा हे आपले हळद बी तळून. आता ह्याच्यात मी घालते हिंग. तर छोटा पाव चमचा हिंग टाकून घ्या. आता ह्याच्यात आपण चांगलं एकदा हिंग टाकल्यावर मिक्स करायचं आणि मग ही आपण दही आणि बेसन मिक्स केलं आहे ना, ती ह्याच्यात ढवळून थोडंसं घालून घ्यायचं. आता ह्याच्यात मी पाणी आणि 1 गिलास टाकणार आहे. एकच नंबर लागते, नक्की करून बघा बरं का. अगर व्हिडिओ आवडत असला तुम्हाला, तुमच्या मित्रपरिवारात बी पाठवा. आणि थोडंसं पाणी घातलंय. आता एक उकळी यायला लागली बघा, थोडासा आपल्या कढीला उकळी यायला लागली की ह्याच्यात आपण मीठ टाकून घेणार आहे. तर मीठ इथं मी अर्धा चमचा टाकला, पण मला थोडा कमी वाटला. मी आणखी इथं थोडंसं मीठ टाकून घेते. तुमच्या चवीपुरतं तुम्ही मीठ टाकून घ्या. आता ह्याच्यात एक सिक्रेट घालणार आहे मी, गूळ घालणार आहे बघा थोडासा. आधी ही राहिलेली मी कोथिंबीर घेते टाकून. आता ह्याच्यात बघा छोटा लिंबा एवढा मी गूळ घेतलाय. खवलेला गूळ असला का नाही तर 1 चमचा घाला पोहे खायच्या चमच्यानं, लई चांगली टेस्ट येते. एकदा करून बघा गूळ घालून. आता गूळ घातला आपण चांगलं ह्याला ढवळत राहायचं. उकळी येऊ द्यायची नाही, सारखंच पळीनं ह्याला हलवत राहायचं. तर बघा इथं आपली कढी चांगली उकळली, म्हणजे आपण ह्याला शिजवून घेतली पळीनं हलवत. बस आता जास्त शिजवायचं नाही. 6-7 मिनटं मी पळीनं हलवत ह्याला शिजवून घेतलंय. म्हणजे ह्यातलं बेसन बी चांगलं शिजले बघा. आता ह्याला उतरते खाली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला